महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे आणि कुस्ती क्षेत्रातील कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे बारामती तालुक्यातील निरावा गज गावचे पैलवान अमोल आबा मदने यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रात आनंदाचं वातावरण असून विविध स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पैलवान अमोल आबा मदने यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेच्या जतन, संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी सातत्यानं कार्य केलंय। राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कुस्ती मैदानांवर दर्जेदार आणि प्रेक्षणीय कुस्त्या जुळवून घेणे, होतकरू व गरजू पैलवानांना प्रोत्साहन व आर्थिक तसेच नैतिक मदत करणे, तसेच कुस्ती स्पर्धांच्या आयोजकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणं ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली आहे। याशिवाय त्यांनी स्वतःच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्तीचे इतिहास, संस्कृती, नामवंत पैलवानांचे कर्तृत्व आणि ग्रामीण कुस्तीची समृद्ध परंपरा देश-विदेशातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय। त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांमध्ये कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण झाले असून पारंपरिक खेळाच्या जतनासाठी मोठं योगदान मिळतंय। राज्यभरातील कुस्तीप्रेमी, पैलवान, आयोजक आणि क्रीडाप्रेमींमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार असून कुस्ती क्षेत्रात त्यांना मानाचं स्थान प्राप्त झालं। त्यांच्या निस्वार्थ, समर्पित आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र कुस्ती संघटनेनं त्यांच्यावर राज्य उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कुस्ती चळवळीला अधिक बळ मिळेल, नवोदित पैलवानांना नवी संधी आणि दिशा मिळेल, तसेच महाराष्ट्राची गौरवशाली कुस्ती परंपरा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलाय। दरम्यान ऑक्टोबर महिन्यात कुस्ती पंढरी, कोल्हापूर इथं आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या महाअधिवेशन सोहळ्यात सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे। शुभेच्छुक पैलवान संग्राम कांबळे, महाराष्ट्र कुस्ती संघटना।